रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबिवली फाटानजीक अज्ञात इसमाची हत्या करून गोणीत भरून टाकण्यात आलं होतं। या गुन्ह्यातील 6 आरोपींना 3 दिवसात ताब्यात घेत सदर खुनाचा छडा लावण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलंय। दिनांक 22 मे रोजी पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे आंबिवली फाटा मुंबई-गोवा हायवे लगतच्या नवीन साई सहारा हॉटेलपासून 500 मीटर अंतरावर एक इसमाचा गोणपाटात बांधलेला अनोळखी मृतदेह आढळून आला होता। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तातडीने जाऊन सदर ठिकाणची पाहणी केली। अज्ञात इसमाच्या खुनाचा छडा लावणं हे पोलिसांसमोर आव्हान ठाकलं होतं। सदर गुन्ह्याचा छडा लावण्याकरता 16 अधिकारी कर्मचारी यांचे 4 तपास पथकं तयार करण्यात आली आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला। सदर पथकाने गेले 3 दिवस अहोरात्र तपास केला आणि गुप्त बातमीदार तसंच तांत्रिक साधनांचा वापर करून गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेतला। तांत्रिक तपासामध्ये अनुज भालचंद्र मोरे राहणार आझाद नगर माटुंगा वेस्ट मुंबई हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। वरिष्ठांच्या परवानगीने एक पथक सदर ठिकाणी जाऊन अनुज मोरे आरोपीस ताब्यात घेण्यात आलं। सदर पथकानं सदर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्यानं हा गुन्हा कबूल केला आणि गुन्ह्यातील त्याचे साथीदारांची नावं सांगितली। त्यानुसार दुसऱ्या पथकानं संशयित आरोपी मनोज विष्णू गांगुर्डे, गणेश नारायण देशमुख, कानिफनाथ सुरेश म्हात्रे, सुमित केशव चौरे यांना पनवेल परिसरातून तात्काळ ताब्यात घेतलं। त्यानंतर गुन्ह्यातील एक महिला आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार एका पथकानं महिला अंमलदारासह जाऊन रसायनी परिसरातून संशयित महिला आरोपीला ताब्यात घेतलं। असे एकूण 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा कबूल केलाय। चौकशीमध्ये निष्पन्न झालं की या गुन्ह्यातील मृत अभिषेक हा हॉटेल पंजाबी पॅलेट पनवेल या ठिकाणी काही दिवस कामाला होता। या ठिकाणी गुन्ह्यातील महिला आरोपी ही देखील सफाईचं काम करत होती। अभिषेक हा महिला आरोपीला त्रास देत असे आणि तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होता। त्यानंतर अभिषेक काम सोडून निघून गेला। दिनांक 17 मे रोजी केलेल्या कामाचा पगार घेण्यासाठी तो हॉटेलवर आला होता। त्यावेळी त्याने महिला आरोपीचा मोबाईल चोरी करून घेऊन गेला। या सर्व प्रकाराबाबत महिला आरोपीनं अभिषेकने तिच्याबरोबर केलं वर्तन आणि चोरलेल्या मोबाईल बाबतची माहिती मॅनेजरला दिली। त्यावरून मॅनेजर आरोपी मनोज गांगुर्डे यांनी अभिषेकला संपर्क साधून 19 मे रोजी बोलावून घेतलं। अभिषेक त्या ठिकाणी आला असता त्याने त्याला हॉटेलमध्ये बसून या महिलेस का त्रास दिला आणि तिचा मोबाईल का चोरी केला याची विचारणा केली आणि सर्व संशयित आरोपींनी संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीत अभिषेक गंभीर जखमी होऊन तो जागीच मृत झाला। अभिषेकचा मृत्यू झाल्याचं समजताच आरोपींनी त्याचा मृतदेह हॉटेलच्या फ्रीजमध्ये कोंबून ठेवला आणि एका भाड्याचा टेम्पो बोलावून हा मृतदेह असलेला फ्रीज टेम्पोमध्ये घालून ग्रीन पार्क धाब्यावर आणून ठेवला। त्यानंतर रात्र झाल्यानंतर मयतास गोणी बांधण्यासाठी पनवेल येथून आरोपी अनुज चंद्रशेखर मोरे आणि राज यांनी बिग साडी बाजार पनवेल या ठिकाणावरून गोणी खरेदी केली। त्यानंतर मृतदेह फ्रीजमधून काढून त्याला गोणीत भरून आरोपी अनुज मोरे आणि राज यांनी गोणीत बांधलेला मृतदेह स्कूटीवरून नेऊन रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि सर्व आरोपी पसार झाले। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं त्यांना अटक केली आहे। ताब्यात घेतलेला आरोपी हा हॉटेलमध्ये काम करणारे मॅनेजर, वेटर आणि स्वयंपाकी आहेत। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक फौजदार दीपक मोरे, प्रसाद पाटील, पोलीस हवालदार संदीप पाटील, सुधीर मोरे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, रुपेश निगडे, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, स्वामी गावंड, अक्षय जगताप, अक्षय सावंत, बाबासो पिंगळे, लालासो वाघमोडे, ओमकार सोंडकर, भरत तांदळे यांनी गोणीत भेटलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं। या गुन्ह्याचा तपास पेण पोलीस ठाणे हे करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।